सासूबाई तुम्ही नुसतं पदर नीट धरा तोंडात, बाकी सगळं मी सांभाळते. आता आटप लवकर आणि नीट लवकर. सासूबाई अहो बघा, म्हणून चिडायचं नसते. आता गावलं असतं का नाही लोकांना? जागानं भीक माग म्हणते ते उगाच नाही. चला या या. या इकडे. काय मावशी कसं आहे? बरी आहे ग बाई, लय दिवसांनी. हा ते कामाच्या नादात मला टाइमच मिळत नाही यायला. काय ग, तुझ्या त्या खास्ट सासून सोडलं नाही का काय? हा नाही असं काही नाही, मलाच टाइम घावत नाही. कशी दिली वांगी? तू सांग. तुमचा भाव सांगा. 10ला अर्धा आणि 15ला किलो. बरं 2 किलो द्या. थांबा मी देते बघून. ही कोण आहे ग संगट? काय ग बाई, एवढा गोशा सांभाळताय काय? मुकी आहे का काय? नाही नाही त्या बोलत नाहीत ज्यादा. होय. तुम्ही द्या की वांगी. हो हो धर. या येऊ का? हो हो येत जा आदन मधनं. आता आदन बंधन आहे, रोजच येत जाऊ. होय बर बर. चला. काय मावशी? लय दिवसानं आलीस ग. होय. आणि सोबत कोण ग? या भाजी कशी दिली? कोण ग ही? आणि अशी नजर का चोरती ही? एवढा डोक्यावर पदर का घेतलाय? ते ते मी नवीन कामाला लागले मंत्री पाटलांच्यात. अगं तुझी मालकीन बाई पिशव्या घेऊन फिरते आणि तू डोक्यावर पदर काय घेती? सुमे, एवढी कामचोर माणसं तुझ्या सासून खपून कशी घेतली ग? हा आता कसं बरं केलं बघ. सांगा तर कुठली भाजी पाहिजे? तुमच्याकडे पालक आहे का? मला पालक आवडत नाही. सासूबाई अहो मेथी घेतली तर तुम्हाला निवडत बसायला लागल, आणि पालक घेतला धुतला आणि चिरला. तुमचं काम सोपं करते मी. काय करू? काय खुसट फुसट चालली ग दोघींची? काय नाही, ते सासूबाईंना पालक आवडत नाही म्हणून सांगत होत्या. लागले लगेच सासूचा चोंबडेपणा करायला. अगं तू किती बी मस्का मार, त्या ताई मॅडमचा काही खवटपणा जायचाच नाही. कुत्र्याचा शेपूट वाकडचं वाकडच बघ. ओ मावशी, माझ्या सासूबाईंना काय बोलत बघा. तुम्ही गप्प भाजी द्या. बरं बाई, मी तुझ्या नव्या मोलकरणीला खरं काय ते सांगित होते. घे बाई भाजी, तुला काय पाहिजे घे. सकाळी चाली या ताजी ताजी. त्या बाईचं डोकंच फोडावंसं वाटत होतं मला. सासूबाई पण मी तुमची बाजू घेतली का नाही? आणि त्या बिचाऱ्यांना काय माहिती तुम्ही कोण आहे ते? माहित असतं तर त्या तशा बोलल्याच नसत्या. बरं चला आज आपण खवा घेऊया. मस्तपैकी गाजरचा हलवा करायचा. मी शिकवते तुम्हाला. या 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 या. ताई मॅडम, तुम्ही ताई मॅडम ना? इकडे बघा. अहो अहो बघा. अहो इकडं. अहो माझ्याकडे बघा की. असं काय करता? अहो जरा बघा माझ्याकडं. काय चाललंय तुमचं? रस्त्यावर बाईला असं बघायला लाज वाटत नाही तुम्हाला?
नाही नाही, मला वाटलं आमच्या ताई मॅडम की काय. काय ताई मॅडम बिडम नाही. अहो पण तुम्ही मंत्री पाटलांच्या सुनबाई ना. आणि नेहा कोण? मी नवीन नोकरी त्यांची. अच्छा अच्छा, माफ करा बाई, मला वाटलं आमच्या ताई मॅडम की काय. ठीक आहे, जा बाजार करा. आणि तुम्ही तुमच्या कामावर ध्यान द्या जरा. चला सासूबाई. सासूबाई? सासूबाई आमच्या वाट बघत असतील असं म्हणलं मी. तुम्ही जावा. बरं बरं बरं, जा. काय माणूस आहे. चला सासूबाई. तू मला इथे अजिबात सासूबाई म्हणायचं नाहीच. अहो सासूबाई पण परत तेच. अहो ते मला नोकर आणि मोलकरीण म्हणायला कसंच वाटते बघा. पण मला सासूबाई म्हणायचं नाही, लक्षात ठेव. ठीक आहे सासूबाई. परत तेच. नाही 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 म्हणत. चला या या. या 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 मंत्री पाटलीन बाई या. सासूबाई तुम्हाला नाही मला म्हणतात. चला चला चला. या दादा 1 किलो खवा द्या. 1 किलो खावा. एकदम एक नंबरचा माल, अजिबात भेसळ नाही. चांगलाय की. बाकी इलेक्शनची तयारीचं काय? माझं 4 शेअर आहेत कारखान्यावर. माझं मत तुम्हालाच. आणि आम्ही खवा बी तुमच्याकडनंच घेऊ. प्रचारात तुम्ही पुढं राहा. त्या ताई मॅडमला तसं बी कोणी विचारत नाही. असं कसं कोणी विचारत नाही. राजकारणात कोण हात धरत नाही त्यांचा. अहो कसलं राजकारण, फोडाफोडी तेवढी चांगली जमती बघा त्यांना. आता तुम्ही कसं माणसं जोडून असता. अहो राजकारणात हेच महत्वाचं आहे. आणि कारखान्याच्या इलेक्शनमध्ये तर जादाच. तेव्हा ताई मॅडमला बाजूला करा आणि तुम्ही पुढाकार घ्या. ते राजकारणाचं बघू नंतर. तुम्ही पैसे घ्या. ह्या मावशी कोण? ह्या आहेत घरातल्यात. हां, त्या गीताच्या बदली नवा कामगार काय? गीता यायची आमच्याकडं खवा घ्यायला. हा तसंच समजा. येऊ का? या. बस झालं आता. चल जाऊ घ्या. सासूबाई तुम्ही काय काळजी करू नका. मी तुमचा अपमान होऊ देणार नाही. झालं ना तुझं सगळं. चल बरं आता परत. हा चला. सासूबाई मी आणि पराठा असंच खायचो बघा. तुम्ही बी असंच खावा. मला नकोय. चल आता पटकन. सासूबाई अहो तुम्ही एवढी सायकल चालवल्या, बाजारात फिरलाय, आता परत सायकल चालवत जाणार आहे. तुम्हाला भुका नाही लागल्यात का? खावा सासूबाई, नाही तर सायकल चालवता चालवता तुम्हाला चक्कर यायची. खावा. बुडत्याला काडीचा आधार. घ्या. अहो असं नाही सासूबाई, खरी मजा हे असं हातात अडकून खाण्यात आहे. खावा. मला पाहिजे तसं मी खाणार आहे. सासूबाई मी तुमचा अपमान होऊ नये म्हणून काय काय केलं तुमच्यासाठी, आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं बी करणार नाही का? ठीक आहे. सासूबाई तुम्ही लय भारी सासू आहे बघा. सोन्याचं सगळं ऐकता. मला सासूबाई म्हणू नकोस ग बाई.
ठीक आहे, नाही म्हणत. खावा तुम्ही मस्तपैकी, खावा. सासूबाई, सासूबाई काय अरे काय काय झालं काय? खाली खाली खाली. अगं काय? अगं अगं सासूबाई, तुम्ही काय करू नका. तुमची दोस्त इकडेच येत्या. सुमच ना ग तू? होय, काय म्हणता? आज भाषण ठोकत नाहीस वाटतं. का तुमचं पोर गमवलंय का? गमवलं असेल तर ठोकते भाषण. माझं पोर नाही, माझी पोर आहे नारायणी. अमेरिकेत शिकून आली आहे ती. अशी तशी गमावत नसती. वा, चांगलंय चांगलंय. अजून काय म्हणता? काय नाही, बेबी कशी आहे आमची? सासूबाई आहेत की? आहे ना व्यवस्थित, का तुझ्याशी पण तशीच वागते सनकू? नाही नाही, माझ्या संगत चांगलं पटते त्यांचं. कमाल आहे, तुझ्या माघारी तर अगदी तुला घालून पाडून बोलत असते. गरीबा घरची पोर केली म्हणून किती बडाया मारत असते. होय का? आता गेलं विचारते त्यासनी. विचार विचार, पण माझं नाव नको हा सांगू, नाहीतर भडकायची माझ्यावरच. जरा डोक्यानं गेलीये ग ती. होय का? मला नाही वाटलं तसं. हे बुजगाव कोण? काय माहित नाही मला. ए बाई, असं डोक्यावर डालगं घेऊन काय बसलीस? डोक्यावर परिणाम झालाय काय तुझ्या? माहित नाही म्हणतीस आणि दोघे मिळून पुंगळ्या खाताय की? अहो नाही, एक गोरगरीब बिचारी बाई आहे. तिला लई भुका लागल्या म्हणून कळवळत होती बिचारी, म्हणून दिला 4. असल्या येडपट बायकापासून सावध राहा बर का. असं डालगं पांघरून बसतंय का कोण? आणि पुंगळ्या खाणार तरी कशा? कसे खाणार? हे बघा अशी. असते प्रत्येकाची स्टाईल. आपल्याला काय करायचंय? तुम्ही जावा तुमच्या कामाला. जावा की तुम्ही, कशाला टाइम वाया घालवते. जावा जावा. बर जाते बाई, पण असल्या बायकांपासून सावध राहा बर का. होय होय. सासूबाई, गेली तुमची मैत्रीण. इकडे. अगं बाई सासूबाई, सगळी पिस आणि घाण लागली की तुमच्या डोक्याला. सासूबाई, तुमचा अपमान होणे म्हणून केलं बरं का मी. चला आपण चहा पिऊ मस्तपैकी. अगं आता घरी चल की पटकन. चला की, चहा पिल्यावर अशी मस्तपैकी तरतर येईल. चला या. इथंच आहे चहाची टपरी. तुम्ही असं पदरनी तोंडात धरा, म्हणजे कोण ओळखणार नाही. हं? या. या. मामा, 2 चहा द्या मस्तपैकी कडक. सासूबाई, तुम्ही पद्धत बाजूला करून चहा प्या. हा? राजस्थानवरनं आला काय मावशी? नाही. नाही, तिकडं असा गोंगट असतोय ना बायकांना. असंच खात्यात पित्यात. तुम्हाला काय माहित हो? पिक्चर मध्ये बघितलंय ना मी. बरं बरं. प्या. बोंबला. सासूबाई, तुमची मैत्रीण इकडेच यायला लागले का काय?
गोळ झाला सासूबाई, त्याला मारा टांग. ए बेबी ओ मावशी, ओ मावशी, ओ मावशी, ओ माझ्या चहाचे पैसे. तुम्ही यांना ओळखता काय? होय होय अहो माझे चहाचे पैसे अहो राहिले. तुमचे चहाचे पैसे भरू दे. ड्रायव्हर गाडी काढ लवकर. सासूबाई, तुमची मैत्रीण लई जवळ आल्या. आता जय बजरंगबली की म्हणा आणि हाना जोरात, नाही तर आपलं काही खरं नाही. या समोरच्या गल्लीत घाला. सासूबाई, काय मैत्रीण आहे हो तुमची, पिच्चाच सोड ना. चला. सासूबाई, तुमची मैत्रीण तर मागच आली की हो, नाही तिथे चोचा मारायची हौस आहे वाटतं तिला. नको म्हणत होते तरी तुलाच हौस होती चहा प्यायची. काय म्हणला? काय नाही, चला चला लवकर. काय म्हणला सासूबाई? अरे बबन, असं नको रे बघू माझ्याकडे, मला कस तरी होते. मामासाहेबांनी मला तुमच्यावर नजर ठेवायला सांगितली. अरे मग तिकडे बघ ना, तिकडे बघ. काय बघा गुरुजी, मी जबाबदार माणूस आहे, त्याच्यामुळे मी तुमच्याकडेच बघत बसणार आणि तुमच्यावर नजर ठेवणार. ए बबन, ए बाळा, जाऊ दे रे मला. हे बघ, मी जर सापडलो ना तर ताई मॅडम सोलून काढतील मला. पण तुम्ही जर गेला तर मामासाहेब मला सोलून काढतील, त्याचं काय? हा बबन, हे बघ, मी तुझ्या लग्नासाठी पत्रिका मांडून ठेवल्यात घरी. आता मी घरी हा असा जातो आणि तुझ्यासाठी मुलगी शोधून काढतो आणि हा आता येतो. माझ्यासाठी. हा. पण गुरुजी, तुम्ही हा आस्था जाल, आस्था याल, पण ताई मॅडमनी कळलं तर ताई मॅडम माझा जीव घेतलेली हो. मग तुम्ही हुडकलेल्या पोरीचं लगीन कुणा संग लावून देणार तुम्ही? अरे बबन, असं नको रे बघू माझ्याकडे. तू असं एकटक बघितलंस ना तर कसं तरी होते मला. काय होते? म्हणजे मला असं होते, मला म्हणजे सांगा की काय होतंय? कसं सांगू तुला. पण कसं तरी म्हणजे कसं होतंय ते? अरे मला म्हणजे ताई मॅडम, नर्सो नर्सो, अरे ती कोणती? ती 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 आली का? सुमन. अरे नाही रे, ती. ताई ताई, तू कुणाला एवढी घाबरली आहेस? या पत्तेवाल्याला आधी वर घेऊन ये. थांब थांब थांब. तू 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 हे, काय केलंस ताईला? कुठं काय, आम्ही बाजार करून आलो. पण म्हणजे ताई घाबरली का एवढी मग? ते होय, अहो ते बाजारात बाजार करताना आणि सायकल चालवताना सासूबाईंच्या मैत्रिणीने बघितलं. त्यांनी हाक मारली, तशा सासूबाई तरच घराकडं. लय काय काय करून चुकवलंय त्यांना. मग हे जे तू काय करतेस ते बरोबर करत नाहीयेस. मामासाहेब, मी माझ्या सासूबाईचे शब्द मोडून नये म्हणून करताय सगळं. तू बरोबर करतेस मुली सगळं. गुरुजी, चला वर बोलवलंय ताईने तुम्हाला. नको, मी नाही, मी नाही, काय मी काय नाही. मी नाही. चला, 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 नको नको, चला चला. आव नको नको, चला आव नको, आव नको. सुने, काय लावलेस ग ही? थांबी उभा आहे सगळं ही. काय
तुम्ही अगं 4 दिवसानं काय होईल माहित आहे का तुला? 4 दिवसाचं 4 दिवस झाल्यावर मला माझ्या सासूबाईंचा शब्द खरा करून दावायचा आहे. अगं पण सुमे, सुरेशने मला तुला अडवाय सांगितलंय. बबन झालं र, आता एकच दिवस राहिलाय. तुझ्या आता लोड घेऊ नकस, आराम कर. सुमे, हे असं सासूला पिळणं बरोबर नाही माहित आहे का? बबन, तात्याने ह्या माणसाने किती पिळे विसरलास काय? आणि तात्याने जो ताप झालाय ह्यापुढे हे काहीच नाही. तू लोड घेऊ नकस, तुम्ही सगळं बरोबर कर.